कुंभळेचे असताना प्रांतात गेले. तिथे गेल्यावर असताना या कुंभराया काय ते इंग्रजीताने कुंपण असताना केलेलं होतं चौकून कायचं पावसाचं कुंपण असताना कसं का व्हायना सर्व असताना लक्ष्मण ओढून लावलं. आता वाऱ्याचं कुंपण असो त्याला सर्व आडू लागलं आणि मग मात्र जो बाण लक्ष्मणानं सोडला वाऱ्याचं कुंपण कसं कमी केलं ते असताना ऐका. प्रभु रामचंद्र भगवान की जय. लक्ष्मण शेत तत्वता सहस्रमुखी वायू भक्षिता निवारोनी झळता होय सज्जिता महाशस्त्र. चंद्र भगवान की जय. ज्यावेळेस असताना हा वायू अस्त्र इंद्रजितानं आधीच त्यावेळेस अस्त्र कुंपण केलं होतं म्हणजे कट केला होता तट केलेला होता. ते लक्ष्मणांना पाहिलं वानर असताना उडू जाऊ लागले. त्यावेळेस लक्ष्मणांना सर्व शेष अवतार होतो. 1000 तोंड असणारे लक्ष्मण होते म्हणून शेष अवतार प्रगट केला आणि जेवढंही वार तिथे येत होतं तेवढं वार आपल्या मुखात घेतलं आणि वार शांत करण्याचा लक्ष्मणानं प्रयत्न केला. वायू जो कानी जपिता त्याशी हनुमान होय पुसता मार्ग रोधने राम दूता कवन्यार्था केले. लक्ष्मण वायू गिळलं पण वायू बंद व्हायना. हनुमंतानं मध्यस्थी केली. पिताश्री मी असताना रामाचा सेवक आहे. लक्ष्मण स्वतः राम कार्यामध्ये आवरत असताना तात्पर आहे आणि तुम्ही स्वतः वानर उडवू लावता. वानर असताना याची त्यांचा मार्ग रोधता. हे बरं नाहीये. जिथं असताना पुत्र आहे तिथं बापानं सहकार्य केलं पाहिजे असं हनुमंत त्यावेळेस नीती आणि धर्म आपल्या पिताश्रीला वायुदेवाला सांगू लागले. हा इंद्रजित मंत्र वात खेळणी रोखीला मार्ग शोधित तोही तुझा अशंभूत म्हणे हनुमंत निवारी. या वेळेस असताना वायुदेवानं सांगितलं हे हनुमंत तुझे बोलतोस ते सत्य आहे खरं आहे पण मात्र इंद्रजितानं असताना मला अभिमंत्रित केलंय. एक शब्दामध्ये असताना खिळविलंय. त्याच्यामुळं मी स्वतः होऊन रामाच्या कार्यामध्ये एक प्रकारचा अडथळा आणत नाहीये पण इंद्रजिताच्या मंत्रामुळं मला इथं काही असणारं कार्य करावं लागतंय. याच्यासाठी तू काय कर हनुमंता ते ऐका. ऐकोनी हनुमंताचे वचन मोकळे केले मार्ग रोधन वायूचे करी प्राशन वानरगण उल्हासती. ज्या वेळेस हनुमंतानं वायुदेवाची प्रार्थना केली पिता पुत्राचं नातं दाखवून दिलं. भ्रमित झालेला वायुदेव सावध झाले. त्याने सगळं असणारं वार जागेवर थांबिलं आणि त्यावेळेस असणारा वानराने मार्ग पुढे जाण्यासाठी निकुंभळेला जाण्यासाठी त्या भुयारामध्ये जाण्यासाठी थोडासा मार्ग असणारा रिकामा झाला. त्यावेळेस वानर सायना पुढे असणारी थोडी 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 सरकू लागली. काय करतात हनुमंतराय लक्ष्मण पुढे चालता युक्ती काली नागा परिमिती सर्प उठिले अत्यद्भुत सोयवमित मागर. तिसरा कुंपण असणारा आडवा म्हणजे तट असणारा त्या ठिकाणी आडवा आला. सगळं वायू देवा असं पहिल्यांदा पाऊस होता पुन्हा वारं होतं. आता हे सर्पाचं अस्त्र होतं. हे सर्पाचं अस्त्र म्हणजे नाग. हे मोठमोठाले वानराने असताना चावा घेऊ लागले आणि असताना त्या फाश्यामध्ये अडकू लागले. त्यावेळेस असताना वानर जर्जर झाले. काय म्हणतात हनुमान म्हणे सौमित्र गरुडात्र नकुळ नक्षत्र गाभण पिपी गात्र सर्प समग्र निर्दयी. मोठमोठाले सर्प दिसायला लागल्यावर हनुमंतानं सांगितलं हे लक्ष्मणया या सर्पावर असणारा एक तर गरुडास्त्र घाला
नाही तर मुंग्या मुंगळे आणि कसं सर्पालाच त्रास करतात असं अस्त्र घाला आणि लवकर यांचा नायनाट करा असं त्यावेळेस हनुमंतांना सल्ला दिला. लक्ष्मणानं मान्य केला. काय करतात लक्ष्मणजी? लक्ष्मण शेचैत्या भूत सर्प सहारक वैत मज गमन करिता येत मार्ग रोधार्थ का केला. त्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं तुम्ही जरी मोठमोठाले सर्प असलं तरी मी तुमच्याच कुळातला आहे. मी एक असणारा शेष असणारा अवतार आहे आणि तुम्ही मलाच असणारा या ठिकाणी अडथळा करायला लागलात हे बरं नाहीये. अरे तुमचं काय थोडं बघा आणि विचार करून असताना तुम्ही रामाच्या कार्यामध्ये विरोध करायला लागलात. रामाच्या वानराला विरोध करायला लागलात. हे रामाचे सेवक आहेत वानर आणि म्हणून तुम्ही असताना याचं सहकार्य करायला पाहिजे. मला असताना तुम्ही होईल तेवढं एक प्रकारचा मार्ग द्यायला पाहिजे असं लक्ष्मण म्हणल्यावर सर्प काय म्हणले नाग काय बोलले? वंदून लक्ष्मणाचे चरण सर्प सांगती आपण आमाशी महामंत्री घेऊन मार्गरोधन करविले. त्यावेळेस असताना त्या सर्पाने कारण शेष अनंत नावाचा असणारा शेष उभा राहिला लक्ष्मणाच्या रूपानं. त्यांना असं कळलं की हे आपला मालक आहे आणि मालकाला अडथळा करणं बरं नाहीये. रामाला अडथळा करणं योग्य नाहीये. म्हणून त्याने असताना नमस्कार केला. नम्र झाले लक्ष्मणाच्या पुढं आणि आपल्या मार्गानं ते असताना जिथं असताना प्रत्येक राहत होते तिकडे प्रत्येक असताना मोठमोठाले सर्प निघून गेले. हे सगळ्या वानरांनी पाहिलं. म्हणले बरेच अडथळा येतं पण हनुमान लक्ष्मण बरोबर असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला पुढे आतपासून जाता आलंय. हे तिसरा कुंपण सुद्धा पास केलं. त्याच्यात असताना प्रवेश असताना वानरांनी केला. काय म्हणतात असुरा माकडं हनुमंत असे ऐकोनी सर्पाचा वचनात श्रीराम नामाच्या गजरात किरणी पाली चरी कापत केले निर्मुक्त महासर्प. महासर्प असताना मोठ्या मोठाले वासुकी सारखे तक्षकासारखे असं या इंद्रजितानं मंत्रानं तयार केलेले होते आणि त्या सर्पानं मार्ग वानराचा असुराचा माकडाचा राम लक्ष्मणाचा असताना पूर्ण आडीला होता. पण ज्यावेळेस असताना खरी ओळख करून दिली त्यावेळेस असताना सगळे मार्ग नमस्कार करून म्हणजे सर्प आप लक्ष्मणाला नमस्कार करून हनुमंताला नमस्कार करून मार्गस्थ होऊ लागले. पुढे चालत कपी पुगना गंगा वेतानत्र भैरव झोटी गपिशाच प्रेत सर्व घेऊन धावत आतापासून 3 असणारं कुंपण होते. आता हे 4थं कुंपण आहे. म्हणजे येडा असणारा चौकून होता. इंद्रजिताच्या आई मदत बसलेला होता. जोटिंग येताळ भूत जेवढे बी असणारे या ठिकाणी त्रास देणाऱ्या माणसाला येऊ का खाऊ का गिळू का करतात का आणि असे जे होते ते मात्र त्याचं कुंपण इंद्रजितानं चौकुंड कुंभळीला तयार केलं होतं. तिथं वानराला सहसा लवकर जाता येईना. त्यावेळेस शुकी मोहिमा कंकाई प्रत उच्चिष्य चाडाई देवणी आरोई त्याईस कई धनिन्नल्या. त्यावेळेस असणारा 3.5 कोटी सैन्य असणारी पार्वती मातेची महाकाळीची आणि त्या काळिका देवी महाकालिका देवी अशा ज्या महान देवीचा त्या सगळं असताना सैन्य घेऊन स्वतः असताना समोर उभा राहिल्या आणि लक्ष्मणाला पुढे जाण्याचा मार्ग अडवू लागल्या. हनुमंताला सुद्धा असताना अडवू लागल्या. वानर सैन्य थांबवू लागल्या आणि भूत येतात त्यावेळेस असताना झोटिंग येतात हे सगळे असताना अडवू लागले. त्यावेळेस स्वतः असताना काय म्हणतात ते ऐका. खाते खिकाते कापिती त्रिश्व घेऊन हाते अवघी गाताते भूताते आणि समस्त छाया. सगळे असताना वानराला लक्ष्मणाला असताना छळण्यासाठी भूत येतात. काळिका देवी मोठमोठाले जोटिंग
आणि असणारे जे बाहेरले जे काही एक प्रकारे असणारे जे चमत्कार दाखवितात असे जे असणारे जे होते तेवढे असणारे पुढे येऊन या माता सर्व असणारा काळिका माता त्या येऊ का खाऊ का जीव घेऊ का असं असणारा अस्वल सारखं एक प्रकारे त्यांना भेव दाखवत होत्या. त्यावेळेस वानर थोडेसे हादरले, उभा राहिले. काय म्हणतात? एखादे कोणी भूते उड्डाण केले हनुमंते, कवळाने मारिला समजते, शरणागते ती आली. हनुमंताला मात्र राग आला. एक नाही, दोनदा नाही, तीनदा, चारदाही असणार काही ना काही आपल्याला आडू येतंय. उड्डाण केलं, परशुरामचंद्राच्या नामाचा जयघोष केला. सगळे भूत येतात, नाचत होते. संकिनी डंकिनी नागिनी या सगळ्या असणाऱ्या कालिका देवी महाकालिका देवी या सगळ्या आडव्या येत होत्या. त्या शेपटामध्ये असणारा त्यांची दैवतच हनुमंतानं आकळी नरड्याला सरस भजत टाकला आणि ज्यावेळेस आवडू लागले त्यावेळेस म्हणले, हे हनुमंता आम्हाला काय तू मारू नको, आम्ही आमच्या मनानं असणारा तुमचा मार्ग अडवी नाही तर आम्हाला अभिमंत्रित करून या इंद्रजितानं तुमचा मार्ग अडवा लावलाय. पण तुम्हाला आम्ही शरण येतो, आम्हाला जीवदान द्या, तुमचं कार्य करतो. आतापासून इंद्रजिताचं कार्य करीत होतो, आता तुमचं कार्य करू. कशामुळं ते ऐका. सांगती इंद्रजित कपट राशी, कोणी न यावया यज्ञ वाटाशी, मंत्री खेळून आमशी, मार्ग रोधाशी राखिले. हे इंद्रजितानं अविचार यज्ञ करण्यासाठी अघोरी कर्म करण्यासाठी हे आमचं कुंपण बनवलंय, एक प्रकारचा पडदा बनवलाय आणि चौकून आम्हाला राखण ठेवून इंद्रजित आतमध्ये असणारे यज्ञ करतोय. आम्ही आमच्या हे मनानं करीत नाही. काय सेवक करावे सांगितले काम, सेवक मालकानं आम्हाला हे काम सांगितलं इंद्रजितानं. आम्ही काही काळ त्याच्या ताब्यात आहेत म्हणून असताना आम्ही तुमच्या मार्गाला अडथळा करतो. आम्ही आमच्या मनानं हे कार्य करीत नाही. तुम्ही जर काय करा हनुमंता तेही ऐका. ऐसे ऐकोनी त्याची माता, त्यांची दृष्टला हनुमंता, गजनी श्रीराम नामर्वता, केला निर्मुक्त भूत समूह. जेवढे भूत होते समूह म्हणजे त्यांचे जेवढे असतील, लहान असतील, थोर असतील, मोठे असतील, सगळे भूत संकिनी डंकिनी याच्यामध्ये असं हनुमंताला आई मधात जाऊन उड्डाण केलं. शेपूट असताना उचललं, सांगितलं आम्हाला शरण यायचंय का, काढू असताना त्या ठिकाणी रस्ता अडवायचा आहे. आणि त्यावेळेस असताना हनुमंतानं परशुरामचंद्राच्या नावाचा जयघोष असताना केला. परशुराम असा गजर केल्याबरोबर जे भूत होते ते असणारे शरण आले. जे कालिका महाकालिका असणारे देवी होत्या त्याही शरण आल्या. हनुमंत म्हणले, तुझं कार्य आहे का तू कर, आमचं कार्य तर खूप करतो, तू पुढे चल बाबा. भूते म्हणती हनुमंता, माशी आज्ञा देई आता, मारो राक्षसा समजता, विजय सर्वथा होशी. सगळे भूत असणारे म्हणू लागले, जोटिंग अस्वल अनेक असणारे जे जे होते तेवढे असणारे, हनुमंता तू विजयी होशील आणि आम्ही तुला मार्ग देऊ. तू आम्हाला पुढचा मार्ग असताना आम्ही काय करावं, कुठं राहावं याचा असणारा मार्ग तुम्ही सांगा. कारण आम्हाला इंद्रजितानं अभिमंत्रित केलेलं आहे आणि आता आम्ही जावा कुठं, राहावं कुठं, वास्तव्य सांग. हनुमंत वास्तव्य सांगतात त्यांना ते ऐका. हनुमंत म्हणे भूतांसी, खुशे राहावे स्वच्छसी, आम्ही मारू राक्षसासी, तुम्ही प्रोतासी बक्षावे. त्यावेळेस हनुमंतानं सांगितलं, तुम्ही या लंकापर्यंत सोडून काही जाऊ नका. आम्ही राक्षस असणाऱ्या कोट्यान कोटी असणारा मारू आणि त्यांचे जे पित्त पडतील, मडे पडतील, ते असणाऱ्या सगळ्या भूतांनी मिळून एक एक करून खायचं. पिरित सुद्धा असणारा मड सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. भूते सांगती हनुमंताशी, गुप्त चक्र भवती आकाशी, उडाले जाता तुम्हाशी, ती सर्वांशी वदितील. त्यावेळेस भूताने जाता जाता आशीर्वाद हनुमंताला दिला, वानराला दिला, सांगितलं आम्ही तुम्हाला मार्ग दिला पण
गुप्तास्त्र आणि की अस्त्र दैवता याच्याही पुढे असणारा 5वं कुंपण असताना तुम्हाला लागेल आणि ते मात्र बाण आलेला दिसत नाहीये आणि गुप्त आल्याशिवाय मार दिल्याशिवाय जखम केल्याशिवाय राहणार नाहीये. याच्यासाठी तुम्ही आता इथून पुढं सावधपणानं जा असं त्या भूतानं येताना हे सुद्धा, कारण भूत होते तरी पण रामाच्या कार्यात सहकार्य करीत होते. ही असणारा हनुमंताचा मोठेपण आहे. ऐसे हनुमंताचे कथा ज्या का शस्त्र क्षेत्रे देवता ज्याचे निशस्त्र करिता गाता त्या समजता किल्या. त्या शास्त्राच्या भूताच्या मुखातून ज्या शास्त्र दैवत येतात अनेक असणार जे गुप्त काय ते मार्ग देणार आहेत हे सगळं असणारा समाचार हनुमंत ऐकल्यावर असा विचार केला की असे किती असणारे कुंपण आहेत, किती येडे आहेत थोडक्यामध्ये आणि या येड्यातून असणारा पुढं कसं जावा असा विचार हनुमंत सैन्य कसे नेवा, लक्ष्मणला कसं नेवा असा विचार हनुमंत करू लागले. उच्च कवलोनी देवता हनुमंते करिता घाता मारू नको गा कपिनाथा एती समजता काकुती. हनुमंतानं विचार केला असणारी त्याच्या ज्या शास्त्राची दैवत आहे, ज्या अस्त्राची दैवत आहे किंवा त्रिशूळाची दैवत आहे आणि असणारी जी तलवारीची जे बाण याची दैवत आहे, ही सगळी दैवता हनुमंताला पाहिली. त्या बाणाकडे बघितलं नाही, त्याची दैवता कोण आहे, त्याला खेळणारा कोण आहे, चलिणारा कोण आहे, ही दैवताला असणारा हनुमंतानं नरड शब्दाचा असणारा आळा घातला, तिचं नरड दाबलं. त्यावेळेस म्हणले हनुमंत आमचा काही घात करू नको, आम्हाला जीवदान दे, आम्ही जसं इंद्राजी तराजपासून सहकार्य केलंय तसं तुला सहकार्य करू, आम्ही आमच्या मनाने इथं आलो नाही. इंद्रजित कंठ पृथ्वी आम्हा खेळणी मंत्र व्यक्ती आम्हास्ती तापी मार्ग रोदाती दुःखा विभूत मादुखी. आणि हा इंद्रजित असणारा कंटक आहे, रस्त्यात आलेला काटा आहे. भला किसी का कर नाही शक्य तो बुरा किसी का, कारण हा बरं तर कुणाचं करीतच नाहीये पण बुरा केल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून त्या इंद्रजिताला आम्हाला हे शास्त्र अस्त्र एक प्रकारचं गुप्त रूपात आम्हाला पेरलंय, त्याला मंत्रांना खेळविलंय. म्हणून त्या शास्त्र देवता सांगू लागल्या म्हणून आम्ही हे कार्य करतो. आमच्या मनात ही गोष्ट करायची नाहीये पण काही काळ काही समय आम्ही असं तुम्हाला आढळतो. मात्र तुम्ही आता हनुमंता आम्हाला या ठिकाणी असणारा एक प्रकारे त्रास दिल्यामुळं, तुम्ही तुमच्या ताब्यात घेतल्यामुळं आम्ही तुम्हाला सुद्धा मार्ग देतो असे अस्त्र दैवता शास्त्र दैवता हनुमंताला बोलू लागले. ऐसे हनुमंत ऐकता राम नाम मरणावस्था शस्त्र देवता समजता केला निर्मुक्त राम नामे. एवढे भूत होते, वायुदेव होते, सर्पास्त्र होत, तसंच असणारे हे गुप्त अस्त्र, बाण, त्रिशूळ, पट्टीस हे सगळे असणारे भाले एवढे शास्त्र दैवत होते का. ते म्हणू लागले हनुमंत आता मात्र आम्ही तुम्हाला शरण आलो, त्याच्यात तुम्हाला शरण तर येऊच येऊ पण तुम्हाला सहकार्य निश्चित करू. कशामुळं हे असणारं कार्य रामाचं आहे आणि रामाच्या कार्यामध्ये सगळ्यांना असणारा हा न ऐकण्याचा खेळ आणि म्हणून मिळ म्हणून आम्ही सगळा मिळ तुम्हाला शरण येतो. आम्हाला काय करा एक प्रकारे तुम्हीच मार्ग दाखवा हनुमंता असं असणं शास्त्र देवता बोलू लागले. शस्त्र देवता समजता नमस्कारोनी हनुमंता करोनी इंद्रजिताच्या गाता यश सर्वता. सगळ्या शास्त्र दैवता मग भूताचे असोत नाही तर येतळाचे असो नाही तर शास्त्र असण्याचे असोत बाण तलवारीच्या बाल्याच्या असो त्रिशूळाच्या असो सगळ्या दैवता कशामुळं तो राम नामाचं चिंतन करीत होते. त्याच्यामुळं हनुमंताला सगळ्या शरण आल्या आम्हाला जीवदान द्या. त्याच्यामुळं कुठे या रामायणात चिटूक चलत नाही आणि बाणामध्ये चलत नाही, तोडगा चलत नाही आणि करणी चलत नाही. कशामुळं हनुमंत सगळ्याचा हनुमंत महाबळीया, त्याच्या पुढे कुणाचं काही तो चालू दे नाहीये. कारण तो जिथं रामायण असताना चालू आहे
तिथं हनुमंत रात दिवस असताना राम सुरू झालं की तो उभाच असतो. त्याच्यामुळं तो कुणाचं काही चालू देत नाहीये. सगळं असताना आपल्या अंगावर घेतो आणि ते असताना त्याचं निरसन करतो. कारण स्वतः असताना हनुमंतानं प्रतिज्ञा केली, त्या प्रतिज्ञेला तो बटा लागू देत नाहीये. म्हणून असताना त्याच्या पुढे या शास्त्रदैवताचं आश्रदैवताचं अजिबात काही चाललं नाहीये. घेऊन वानर वीरा सवेग चालता सौमित्र पुढे विषाचर भार अति दुर्धर देखिला. त्यावेळेस असताना वानराचा बार, अस्वलाचा बार, माकडं तस हनुमंत लक्ष्मण असताना घेऊन पुढे जाऊ लागला. कारण शास्त्रदेवता बाजूला सरकल्या, पण त्याच्याही पुढं विष पर्यंत, कारण विषारी औषधी त्याच्यामध्ये पुढे चाललं. जसं असं आग्याचा अंगाला लागला की खरं असं अंग खाजं वाटतं, तशा विषारी औषधी वनस्पत्या या इंद्रजितानं पुढच्या कडीला ते गुप्त रूपानं पेरून ठेवलेल्या होत्या, म्हणजे एक अभिमंत्रण करून ठेवलेल्या होत्या. त्याच्यामुळे वाढणारे सहसा पुढे वाट चालता ये ना. काय घडलं बाळा? दे कोणी राक्षसाचा भार उल्हासला सौमित्र विभीषण येऊन सत्वर सांगे विचार संग्राम. त्यावेळेस असताना पुढं आणि एक कुंपण होतं राक्षसाचं, हे 6वं कुंपण आहे. आणि असताना हे 6वं कुंपण सुद्धा हिसाचं सुद्धा होतं अगर पुढं असेल. आणि त्यावेळेस असताना राक्षस असताना समोर हा एक गुप्तच पाहिले. कोणी? हे सगळ्यात अगोदर बिंबिसाराला दिसलं. कारण बिंबिसाराला असताना बिंबिसार त्यांच्या वंशातला होता, म्हणून बिंबिसाराला पुढे करून सगळे असताना वानर पाठीमागे चालत होते, म्हणून राक्षस दिसलं. आणि त्यावेळेस राक्षसाला असताना बिंबिसार काय म्हणतो हे फार महत्वाचं आहे. का राक्षस बार दिसतो येता त्या माझी इंद्रजित ती गुप्र बिया माझी करीत कर्म समाप्र करावया. त्यावेळेस असताना हा राक्षसाचा इथं बार आहे आणि चौकून असणारा राक्षसाचा येड आहे. बिंबिसारानं सांगितलं वानरांना आता पुढे जाऊ नका. इथं निश्चित असणारा राक्षसामध्येच कुठं तरी या निकुंभळ्याच्या बहिरामध्ये त्यावेळेस इंद्रजित कुठं तरी विचार कर्म येते अघोरी यज्ञ करीत असत. आणि त्याच्यामुळं आता मी हे कार्य पाहतो, तुम्ही माझ्या पाठीमागे चला, पुढे जाल तर अडकाल असा बिंबिसाराने सल्ला वानराला लक्ष्मणाला आणि असं त्या अस्वल माकडाला देऊ लागला. त्याच्या कर्म करवया घात राक्षस निर्दता येत प्रकट होईल इंद्रजित जाणून निश्चित सौमित्रा. हे लक्ष्मणा बिंबिसार म्हणू लागला, या राक्षसाचा इथं घात केल्यानंतर, या राक्षसाचा शेवट केल्यानंतर आणि सगळे संपुष्टात आल्यानंतर यांचा कैवार घेण्यासाठी इंद्रजित कुठं जरी दळला असला का तो निश्चित बाहेर येईल, आपल्या बरोबर युद्ध करेल. याच्यासाठी या राक्षसाबरोबर घनघोर असं लढाई करा असं इंद्रजितासाठी आणि त्या निकुंभळ्यात बसलाय याची सल्ला माहिती हा बिंबिसार असताना गुप्त रूपानं पुरवू लागला. त्यावेळेस बिंबिसार हा लक्ष्मणाला शब्द पटला आणि काय म्हणतो, आई कोणी विभीषण उत्तर उल्हासला वीर सौमित्र जलनियाच्या पशर राक्षस भार निर्दय. त्यावेळेस असताना राक्षसाचा भार समोर पाहिलं बिंबिसाराचा सल्ला ऐकला. राक्षस मार म्हणल्याबरोबर राक्षस मारायला लक्ष्मणाला एवढाच लक्ष्मणाला लगेच धनुष्याला बाण लावला आणि त्यामुळे तो वासरा युद्धाला तयार झाला. त्यावेळेस असताना बिंबिसार सजला, हनुमंत सजले, वानर सजले युद्धासाठी. काय करतात पुढं? राणी खेळनिया वानर मारती राक्षसाचे भार होळ सोनिया वानर निशाचे भिडताती. ज्यावेळेस समोर राक्षस पाहिले त्यावेळेस वानराला उल्हास आला
आणि उल्हासाच्या भरामध्ये युद्धाच्या भरामध्ये उतरले आणि त्यावेळेस एकामेकाला हेळसून हेळसांडा करून अपमान करून वानर असताना युद्ध करू लागले. त्यावेळेस इंद्रजिताचे जे राक्षस होते ते सुद्धा असताना तुटून वानरावर पडले आणि अशी लढाई करू लागले, हातगाई करू लागले. त्यावेळेस असताना अशी धुमाचक्री झाली, असं घनघोर युद्ध झालं. त्याच्यामध्ये किती राक्षस कामे आले. ऋषा आणि वानर भार, शैलाशीला साल तरुवर, करोनिया राक्षसासी भार, देती भूकार. त्यावेळेस असताना माकडं, अस्वल, वानर, लक्ष्मण आणि हनुमंत तसंच असताना बिंबिसाई ज्यावेळेस हे राक्षस पुढे पाहिले त्यावेळेस असताना कुणी वृक्ष हातामध्ये घेतला, कुणी पाषाण मोठमोठाले दगड हातामध्ये घेतले, कुणी असताना मोठमोठाले डोंगर हातामध्ये घेतले आणि कुणी ज्याच्या हातामध्ये जे साहित्य हाताला येईल ते घेतलं आणि राक्षस तुटून पडले. घनघोर धुमाचक्री समोर लढाई ही इंद्रजिताच्या राक्षसाची आणि वानराची सुरू झाली. शूळ त्रिशूळ चार शर, प्रतिष्ठ परिग तोमर, शस्त्र तिथी निशाचर, करिता मार वानर माकडा असून असणारा डोंगर पर्वत वृक्ष वेली असणारे आणि मोठमोठाली पाषाण दगड शिखर एवढं असे असं घेत होते. पण मात्र जे राक्षस आहेत ते बाणामागे बाण सोडत होते, त्रिशूळ हातात घेऊन आणत होते, पट्टीस हातात घेऊन आणत होते, बालही अस्त्र मारित होते, तलवारीने सुद्धा असताना त्या ठिकाणी गदा मुग्धर आज त्रिशूळ हे सर्व असताना जे शास्त्र हातात घेईल ते वानराच्या दिशेनं हे इंद्रजिताचं सैन्य वानरावर सोडू लागलं. गगनी उसळणी मरकट, शस्त्रघात केला सुनाट, वानरी वर्षाने गिरुकुट, केले सपाट राक्षस. या शास्त्रा स्वतः चुकून राक्षसानं बाणामागे बाण धनुष्याला अस्त्र लावून सोडले. त्यावेळेस वानर आकाशामध्ये उड्डाण करून होत गेले आणि त्याने रोज रागानं बाण सोडले. ते सनाट असताना जसे सोडले तसे पुढे निघून गेले. वानराला मात्र त्याची जखम झाली नाहीये. वानर तसेच पुढे गेले, तिकडून डोंगरा घेऊन आले आणि या राक्षसावर हल्ला चढू लागले, मारा करू लागले. लागता पर्वत आघात, राक्षस पळाले समस्त, यक्षिणी वट केला निर्मुक्त, आले समस्त त्या ठाया. आणि असा ज्या वेळेस असताना हल्ला वानराने चढविला त्या राक्षसावर तो यक्षिणी वट होता. यक्षिणी वट म्हणजे यक्षिणी वडाचं झाड आणि तिथं असताना सगळ्या देवता खेळून ठेवलेल्या होत्या. त्या फक्त हनुमंतालाच दिसली होती यक्षिणी वटिका आणि त्यावेळेस असताना स्वतः वडाच्या झाडाखाली सगळे वानर जमा झाले, सगळे राक्षस असताना मेले आणि म्हणून पुढे काय झालं. चलो चला